वैष्णवी हगवण्याच्या बाळाची हेळसांड करणारा आरोपी निलेश चव्हाण अखेर पोलिसांच्या ताब्यात। 10 दिवसांपासून फरार असलेल्या निलेशला नेपाळ बॉर्डरवर ठोकल्या बेड्या। शशांक हगवणेचे मामा जालिंदर सुपेकरांची पदावनती, कारागृह सुधार सेवा पदावरून उपमहासमादेशक होमगार्डपदी बदली। हगवणे बंधूंना दिलेल्या बंदुकीच्या मंजुरीचं प्रकरण भोवलं। ठाण्यातल्या हे रवींद्र वर्माने पाकिस्तानी एजंटला दिली होती तब्बल 14 युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती। हनी ट्रॅपमध्ये अडकून वर्माने केली देशाशी गद्दारी। दोन्ही पवारांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांचा विरोध, संजय राऊत यांचा गंभीर आरोप। अनिल देशमुखांनी चर्चा फेटाळली तर राऊतांच्या मार्गदर्शनाची गरज नाही, तटकरेंनी फटकारली। संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक फडणवीस, राज ठाकरे, शिंदेना दिलं भेट। पत्राच्या मायन्यात फडणवीस आणि राज ठाकरेंचा प्रिय असा उल्लेख, तर एकनाथ शिंदेंसाठी फक्त श्री असं लिहिलं। सरकारी महिला नोकरदारांनी लाटला लाडक्या बहिणीचा लाभ। 2652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते। अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये लाटले। राज्य महिला आयोगात गेल्या 5 महिन्यांपासून 6 सदस्यांची नियुक्तीच नाही। महायुतीतल्या 3 पक्षांमुळे नियुक्ती रखडल्याची माहिती। आयोगाच्या निधीमध्ये मोठी कपात। संभाजीनगरमधले उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरातल्या दरोड्याप्रकरणी नवी माहिती समोर। लड्डांच्या घरात 10 कोटी असल्याची टीप चोराला मिळाली होती। पोलिसांच्या सूत्रांची माहिती, तर 10.5 किलो सोनं होतं। शिरसाट यांना संशय। गोकुळ संघाच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफांचे चिरंजीव नवीद यांची निवड। सतेज पाटलांना धक्का। गोकुळ संघावर महायुतीचं वर्चस्व। कोल्हापुरात 40 वर्षांच्या महिलेला साखळदंडाने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड। कोल्हापूर पोलिसांनी केली महिलेची सुटका। नीट पीजी परीक्षा 15 जूनला एकाच शिफ्टमध्ये। सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल। 2 शिफ्टमध्ये एकाच काठिण्य पातळीच्या प्रश्नपत्रिका असंभव असल्याचं कोर्टाचं निरीक्षण। राज्यभरात झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। आंबा, संत्र, द्राक्षाच्या बागा उद्ध्वस्त। हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाल्यानं शेतकऱ्यांचा टाप। पुण्यात एनडीएचा दीक्षांत संचलन सोहळा संपन्न। यंदा 17 मुलींची पहिली तुकडी पास आऊट। इतिहासात पहिल्यांदाच एनडीएतनं मुलींची तुकडी सैन्यात।